तहसीलदारावर दोषी असलेल्या तहसीलदारावर सरकार जमाचा निर्णय गोरगरिबांवर अन्याय करणाऱ्या नमस्कार, मी अशोकराव तावरे, कवी लेखक तसेच सामाजिक क्षेत्रात गेली 27 वर्ष काम करत आहे। आमच्या खेड तालुक्यातील चांडोली हे गाव आहे। या गावामध्ये जमीन गट नंबर 126 बाबत 104 प्लॉट धारकावर जो घोर अन्याय झालेला आहे, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही आज मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आलेलो आहोत। आज बाधित प्लॉट धारकांनी आझाद मैदानामध्ये धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। विषय खूप गंभीर आहे। खेडच्या तत्कालीन तहसीलदार सुचित्रा आमले यांनी जानेवारी 2020 मध्ये स्वतःच्या अधिकारात भोगवटा 1 ची परवानगी दिली, अपुरुषक परवाना घेतला आणि एवढंच नाही तर 50% नजराना सुद्धा भरून घेतला आणि त्यामुळे 7-12 वरील अटी शर्ती ज्या आहेत त्या कमी झाल्या आणि त्या अटी शर्ती कमी झाल्यानंतर ती जी जमीन आहे कोणालाही विकत घेण्यासाठी पात्र झालेली होती आणि त्यामुळे या प्लॉट धारकांनी गोरगरिबांनी पैसे जमून ती सर्व गुंतवणूक जी आहे ती प्लॉट खरेदी करण्यामध्ये केली आणि यानंतर अनेक चुकीच्या बाबी घडल्या गेल्या। पुण्यातील कुल कायदा शाखा जी जिल्हाधिकारी कार्यालयात आहे, त्या कुल कायदा शाखेने सदर जमिनीबाबत अटी शर्तीचा भंग झाल्यामुळे खेडच्या तहसीलदारांना निर्णयासाठी प्राधिकृत केलं आणि खेडच्या ज्या तहसीलदार होत्या ज्योती देवरे यांनी ज्या सुचित्रा आमलेंनी अटी शर्तीचा भंग केला त्या सुचित्रा आमले ह्या शासनाच्या तहसीलदार होत्या, म्हणजे शासनच होतं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता, त्यांना कोणती नोटीस न बजावता, त्यांचा कोणताही खुलासा न घेता राजकीय हेतूने, राजकीय दबावातून, एका मोठ्या लोकप्रतिनिधीच्या दबावातून ही जमीन सरकार जमा करण्याचा निर्णय ऑगस्ट 2024 मध्ये घेतला। त्यानंतर ह्या प्लॉट धारकांनी प्रांत कार्यालयामध्ये अपील केलेलं आहे, परंतु प्रांत साहेबांनी असं सांगितलेलं आहे की मला त्याबाबत अधिकार नसल्याने विभागीय आयुक्तांना अपील दाखल करावं लागेल। ते करणारच आहेत, परंतु या व्यासपीठावरून शासनाकडे आमची अशी मागणी आहे, आमच्या मागण्यांच्या निवेदनानुसार महसूल खात्याने जिल्हाधिकारी यांना चौकशीचे निर्देश दिले आहेत। तसेच काल स्वतः मुख्यमंत्री सचिवालयामध्ये मी विद्याधर महाले जे खाजगी सचिव आहे मुख्यमंत्री महोदयांचे, त्यांची भेट घेतली आणि त्यांनी सुद्धा तातडीने जिल्हाधिकारी यांना लेखी निर्देश दिलेले आहेत कार्यवाहीचे मुख्यमंत्र्यांच्या वतीने। एवढंच नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुद्धा 9 एप्रिल रोजी आम्ही सर्वांनी प्लॉट धारकांनी आंदोलन केलं होतं। त्यावेळी जितेंद्र दुधी जे पुण्याचे जिल्हाधिकारी त्यांनी 10 दिवसात चौकशी अहवाल मागून कारवाई करतो असं सांगितलं आहे। आमची एकच मागणी या ठिकाणी आहे, ज्या तहसीलदाराने चुकीचं भोगवटा केलेले त्या तहसीलदारावर कारवाई झाली पाहिजे आणि दुसऱ्या ज्या तहसीलदार आहेत ज्योती देवरे यांनी सरकार जमा करण्याचा निर्णय घेतला त्यांची जी नियुक्तीच आहे ते मुंबई हायकोर्टाने 6 मार्च रोजी बेकायदा ठरवली आणि 26 मार्च रोजी शासनाने त्यांना पदमुक्त केलं। जर त्यांची नियुक्तीच बेकायदा आहे तर त्यांचे निर्णय तरी वैध कसे? त्यामुळे ह्या दोन्ही तहसीलदारांनी जे चुकीचे निर्णय घेऊन ह्या 104 प्लॉट धारकांचं आयुष्य अंधारमय केलेलं आहे त्याबाबत शासनाने तातडीने स्थगिती द्यावा आणि वरिष्ठ न्यायालयामध्ये जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत यांना दिलासा द्यावा अशी ठोस मागणी या ठिकाणी आम्ही करतो। ज्या वेळेला शासनाला एखादी जमीन ताब्यात घ्यायची असते त्यावेळेला शासन त्या जमिनीची चौकशी जी जमीन आहे ती भोगवटा कोण प्रकारामध्ये आणि ज्यावेळेस संबंधित व्यक्तीने खरेदी केली त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांची दुसरी परवानगी घेऊन त्याने भोगवटा जमीन खरेदी केली, परंतु त्यानंतर त्या व्यक्तीने काय केलं, ज्या खरेदी केलेल्या व्यक्तीने त्याच्या पुढे ज्याला भोगवटा 1 करायचं होतं आणि भोगवटा 1 ची परवानगी घेण्यासाठी त्यांनी तहसीलदारांना अर्ज दिला। आता तहसीलदारांना याचा अधिकार नव्हता, तो अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे। तहसीलदारांनी याबाबत काय करायला पाहिजे होतं, त्या व्यक्तीला सांगायला पाहिजे होतं की तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज करा किंवा मी तुमचं प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांना पाठवते आणि जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली तर तुमचं भोगवटा 1 होईल असा नियम आहे। परंतु तसं न होता त्या तहसीलदारांनी काय केलं, स्वतःच्या अखत्यारीमध्ये पत्र दिलं साहेब आणि ते गंभीर बाब आहे। तुम्ही स्वतःच्या अखत्यारीमध्ये बघा हे पत्र आहे, आमच्याकडे सर्व पुरावा आहे। तुम्ही जे पत्र जे आहे ते 17/1/2019 आहे, ते 2020 रोजी ते पत्र तहसीलदारांनी दिलं तलाठ्यांना की अशा नोंदी करून घ्या। आता नोंदी वगैरे झाल्या, 7-12 पोरा झाला, अटी शर्ती कमी झाल्या। आज तिथं पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी जागा खरेदी केली, महसूल खात्याचे कर्मचारी कुणी खरेदी करणार, गोरगरीब पण खरेदी करणार, 7-12 ओके। आणि आता तुम्ही सरकार जमा करण्याचा निर्णय का केला गेला, एका व्यक्तीने तक्रार केली, तक्रारीमध्ये काय म्हणलं त्याने अटी व शर्तीचा भंग केला। आता अटी व शर्तीचा भंग कुणी केला, तहसीलदारांनीच केला, त्या प्लॉट धारकांनी नाही केला, त्या खरेदी घेतलेल्या ज्या व्यक्तीने त्यांनी पण नाही केलेला। अटी शर्तीचा भंग कुणी केलाय, तहसीलदारांनी। आणि जर तुमच्या तहसीलदाराने तो भंग केलाय, तुम्ही 50% नागरिकांना तो भरून घेतलंय, शासनाचे कोणतेही नुकसान झालेलं नाही, मग तुम्ही त्या तहसीलदारांना निलंबित करा, बडतर्फ करा, यांची जमीन का सरकार जमा करता, हा आमचा एकच आवाज आहे। धन्यवाद। येथील गट क्रमांक 126 मधील प्लॉट धारक आहे। गट क्रमांक 126 चांदोली या प्लॉटमध्ये जवळपास 104
प्लॉट धारकांनी प्लॉट खरेदी केलेले आहेत. प्लॉट घेतेवेळेस जमीन पूर्णपणे निर्वेद होती, जमिनीचा सातबारा क्लिअर होता. प्लॉट खरेदी झाल्यानंतर सर्व प्लॉट धारकांची सातबाऱ्यावर नोंद झाली. परंतु ही प्रक्रिया साधारणतः 2020 ते 2020-21 या कालावधीमध्ये झाली. या कालावधीनंतर 2024 पर्यंत कुठल्याही प्रकारचे त्याच्यावर आक्षेप घेतला गेला नाही. परंतु 2021च्या शेवटच्या खरेदीनंतर आक्षेप घ्यायला सुरुवात झाली. आता ह्या सर्व प्लॉट धारकांनी जी खरेदी केली प्लॉट ही कोणी कर्ज काढून, कोणी पैसे उसने घेऊन अशा प्रकारे ही खरेदी केली. याच्यामध्ये खरेदी करणारे सर्वसामान्य नागरिक आहेत. मग जर सर्वसामान्य नागरिकांना अशा प्रकारे त्रास होत असेल, जर पूर्णपणे निर्वेद असलेला प्लॉट ते घेऊन जर त्याचे सब रजिस्टरमार्फत खरेदी खतं होत असतील, त्याची नोंदणी सातबारा सदरी होत असेल आणि नंतर असं काय होत असेल तर आमच्यासारख्या प्लॉट धारकांनी न्याय कोणाकडे मागायचा? त्या प्लॉटवर नेमकं काय करणार? त्या प्लॉटवर जे प्लॉट धारक आहेत ते सर्व असे सर्वसामान्य कंपनी सेवक, कोणी कर्मचारी अशा प्रकारचे आहेत. तर त्या सर्वांचं म्हणजे घराचीच इच्छा असते. सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आपलं एक चांगलं घर व्हावं अशा प्रकारची इच्छा असते आणि त्या दृष्टीने सर्व प्लॉट धारकांनी ही जमीन खरेदी केली. खरेदी करते वेळेस कोणी आक्षेप त्या ठिकाणी घेतला नाही. भूमिका शासन याबद्दल करायला आम्हाला दूरपर्यंत काय माहिती नाही. म्हणजे कसं झालं की एक आपलं स्वतःचं घर असावं म्हणून आपण रुपया करून आम्ही पैसे लावतो. ज्यांनी जागा घेतली तोपर्यंत आम्हाला हे माहीत पण नव्हतं काय की महाराष्ट्राची जागा आहे किंवा काय. नाव काय होतं? बनकर साहेब. बनकर आम्ही त्यांच्याकडून घेतली. आम्हाला कोणी माहिती होतं की पुढे असं काय आहे म्हणून. मग आणि त्यांनी पण काय आम्हाला फसवलेलं नाही आहे. त्यांनी पण त्यांचं काम पूर्ण केलेलं आहे. आमच्या सातबाऱ्याला नावं आली आणि नंतर तुम्ही सरकार जमा केली. म्हणजे याच्यात त्यांची पण फसवणूक झाली आणि आमची पण फसवणूक झाली. ज्यांनी फसवणूक केली त्याच्यावरती कारवाई व्हावी, आम्हाला न्याय मिळावा, आमचे प्लॉट आम्हाला परत मिळावे एवढीच आमची शासनाकडं आणि पत्रकारांकडं मागणी. बाविस्कर 126 गट नंबरमधला प्लॉटधारक आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचं जे सरकार जमीन झालेली आहे ती आम्हाला परत मिळावी. त्याच्यासाठी आम्ही अशोक तावरे साहेबांना या साहेबांचा सपोर्ट घेऊन आज आम्ही शासन दरबारी न्याय मागण्यासाठी आलेलो आहे आणि आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.